उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कर्जमाफी संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी आणि मराठा मावळा संघटनेचे आंदोलक आक्रमक झाले। शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं। यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर कृषी मंत्र्यांवर सुद्धा आंदोलकांनी संताप व्यक्त केला। इथल्या आक्रमक झालेल्या काही आंदोलकांशी आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी संवाद साधला। आपण पाहूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल किंवा 1 रुपयात पीक विमा असेल यासाठी छत्रपती संभाजीनगरातील विभाग आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर मराठा आंदोलक सुद्धा या ठिकाणी आहेत, कारण आरक्षणाचाच मुद्दा नाही तर या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा घेऊन या ठिकाणी आंदोलक बसल्याचं पाहायला मिळते। त्यांना विचारत काय त्यांची मागणी आहे, काय भावना आहे, काय सांगाल, काय तुमची मागणी आहे? आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर प्रचंड असे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। आमची मागणी आहे की ह्या महाराष्ट्रामधला जो पोशिंदा आहे, जो शेतकरी आहे, हा कर्जमुक्त झाला पाहिजे आणि त्याच्यावरचा जो कर्जाचा डोंगर आहे तो सरकारनं कमी करावा। आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मीडियासमोर आले आणि त्यांनी सांगितलं की 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांना पैसे भरा, अन्यथा एकालाही कर्जमाफी मिळणार नाही। अरे काय हे काय लावलंय तुम्ही? म्हणजे आम्ही 1-1 रुपये जमा करतोय, आमचा शेतकरी पोटाला चिमटा घेतोय, 1-1 रुपये जमा करून त्या पिकाला लावलंय, ते पीक पाण्याअभावी वाया गेलं आणि तुम्ही म्हणताय शेतकऱ्यांना की पैसे भरा। नाही, आम्ही हे खपून घेणार नाही। भावना अशी आमच्या मायबाप शेतकरी जगला पाहिजे, ती भावना आमची मराठा मावळा संघटनेची आहे आणि कर्जमाफी जर दिली नाही तर याहीपेक्षा आमचं उग्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढच्या काळात आम्ही करणार आहोत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।